कोल्हापूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गांधीनगर परिसरातील एका व्यापाऱ्यावर प्लास्टिकचा अवैध साठा केल्याप्रकरणी कारवाई केली आहे। यावेळी सुमारे 36,000 रुपये किमतीचा प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यावर 5,000 रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली। बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कोल्हापूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील गांधीनगर परिसरातील दुकानांची या पथकामार्फत आज तपासणी करण्यात आली। यामध्ये सचिन ट्रेडर्स या दुकानात सुमारे 144 किलो वजनाचा अंदाजे 36,000 रुपये किमतीचा प्लास्टिकचा साठा आढळून आला। या प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यावर 5,000चा दंड करून तो वसूल करण्यात आला। इथला प्लास्टिकचा संपूर्ण साठाही यावेळी जप्त करण्यात आला। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात येते आहे। कोल्हापूर महापालिकेने गेल्या 10 दिवसांपासून या पथकामार्फत शहरात प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम सुरू केली असून नागरिक तसंच व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।